4 षटकांचा सामना असेल आणि या पुढील सामना गावदेवी नारिवली आणि गावदेवी लोटोआई मोठा गाव या दोन टीममध्ये असणार आहे. त्यामुळे विनंती असेल याही दोन संघांना की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. गणेश कृपा दिवा विपक्ष गावदेवी दहिसर. गोलंदाजी मार्कोती गोलंदाज आदित्य आणि स्ट्राईक इनला फलंदाज सुमित भोईर. पहिला चेंडू बॅटच्या आतली कडा होती, कॅरी होऊ शकला नाहीये विकेट कीपर पर्यंत हा चेंडू आणि पहिला चेंडू आला डॉट बॉल. 4 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 आहे. अजून खातं खोलायचं आहे. सुमित भोईर स्ट्राईक इनला आहेत. एक विस्फोटक फलंदाज डावकोरे आताचा. कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार येतोय या इनिंग मधील. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आदित्यचं. मिस टायमिंग आहे. अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक घेत आहेत सुमित भोईर. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. बॅट्समन देखील सुमित भोईर आहेत, फिल्डर देखील सुमित भोईर आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज आदित्य. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे आदित्यच्या या चेंडूमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 6. बिनबाद 6 ही धावसंख्या आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे गणेश कृपा दिवा या संघाने या मॅच मध्ये. संध्याकाळचे सत्र आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. गावदेवी दहिसर विपक्ष गणेश कृपा दिवा. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आदित्य या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. 5 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच परिणाम मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दिवा या संघाची बिनबाद 8. एक विशेष सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. आज ज्यांचे आवर्जून या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली क्रिकेटमधलं असं एक नाव जे आजही तसंच आपल्याला पाहायला मिळते आणि आजही बऱ्याचशा गोलंदाजांना धडकी भरवणारे नाव. कुशल शिषा स्पोर्ट्स सापाडचे गुरुवर्य कल्याण डोंबिवली क्रिकेटचे लेजंड प्लेयर सचिन दादा भोईर उंबारली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमला कुशल शिषा स्पोर्ट्स सापाडला विनंती करेन की आपल्या उपस्थितीत पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील आणि आमची ऑल टीम सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आदरणीय सचिन दादा भोईर लेजंड प्लेयर उंबारलीचे आपल्या सर्वांचा अभिमान आहेत. आजही जे फिटनेस आणि 40+ क्रिकेट आजही जे खेळतात आणि बरेचसे धडे आजवर ज्यांनी खऱ्या अर्थाने शिकवलेले आहेत क्रिकेटचे. कुशल शिषा स्पोर्ट्स सापाडला सन्मान आपण सचिन दादा भोईर यांचा करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या मंडळी सचिन दादा भोईर यांच्यासाठी. स्वामींची आकर्षक अशी मूर्ती आहे आणि त्यासोबत स्नेहप्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, माय शुभदार शॉल आदरणीय पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, ऑल टीम आमची कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड यांच्या वतीने आज सन्मान. थँक्यू सचिन दादा भोईर, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू. पुन्हा विनंती की आपण आसन ग्रहण करा आणि वळत आता आपण या मॅचच्या दिशेने. इट्स ऑल टू यू कॉम्बॉक्स.
धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अजय पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत पाटील आहेत. स्विच हिट करतायत. फिल्डर आहेत डीप मध्ये. जज करतात आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद अनिकेत पाटील. बॅक टू द पवेलियन. कल्याण शहरातील सुप्रसिद्ध नरू वडापाववाले आदरणीय नरूभाई यांचे इथे आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे. कल्याण शहरातील खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध वडापाव आहे नरू वडापाव आणि त्यांचे इथे प्रोप्रायटर आलेले आहेत, मालक इथे आलेले आहेत. त्यांचं इथे आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. 1-8 ही धावसंख्या आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. न्यू बॅट्समन सूरज येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यावेळी फटका छान आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. सूरज बॅक टू द पवेलियन. जर गणेश कृपा दिवा या संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय आदेश दादा भगत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल गणेश कृपा दिवा या संघाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल अजयला. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 आहे. हॅट्रिक आतापर्यंत एकच झाली आहे या स्पर्धेमध्ये. संचित पाटील शिरडोन बी या टीमच्या नक्कीच गोलंदाजाने तो कारनामा कालच्या दिवसामध्ये केला होता. हॅट्रिक बॉल. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झाले होते परंतु शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 8. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू येतात डॉट. त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेत अजयने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सलग चालाय. हा 5वा डॉट बॉल. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल मोठी देसाई टीमच्या वरुणने मेडन षटक टाकलं होतं. या स्पर्धेमधील पहिलं आणि या सापाड चषकामधील हे दुसरं मेडन षटक येईल का गोलंदाज अजयच्या माध्यमातून, कारण की 5 चेंडू सलग डॉट फेकलेत. भावेश ऑन स्ट्राईक. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सापाड चषकामधील हे दुसरं मेडन षटक अजयच्या नावावरती. 3 विकेट देखील घेतलेत. टाळ्या होऊन जाऊ द्या अजयसाठी. ते उपस्थित आहेत मालक आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. पिंट्या शेठ पाटील यांना विनंती असेल
कल्याण शहरातील सुप्रसिद्ध वडापाव नरू वडापाव आणि त्यांचे मालक इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. अधिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि उद्या त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था देखील असणार आहे. सर्व कमिटी मेंबर धावसंख्या आहे 8. गोलंदाज सुमित भोईर आणि क्लीन बॉल फलंदाज झालाय बाद. सुमित भोईरने सुमित भोईरची विकेट मिळवली आहे. विकेटचं पतन. आमचे सापडे गाव सो मच. चला दोन्ही संघाने एक टॉससाठी या. गावदेवी नारिवली आणि गावदेवी लोटोआई मोठा गाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. 4-8 ही धावसंख्या आहे. दीपक येत आहेत. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे सुमितच्या या गोलंदाजीमध्ये. सुमित भोईर दहिसर एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9 धावा. मोठे फटके येत नाही आहेत. नेक्स्ट मॅच मोठागाव विपक्ष नारिवली. एका बाजूला किरण पाटील, दुसऱ्या बाजूला निखिल जे कॅप्टन असतील या दोन्ही संघांचे. अल्पेश परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या मॅचमध्ये. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. मोठे फटके येत नाही आहेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे गणेश कृपा दिवा या संघाला ते फटके येत नाही आहेत. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला महेंद्र. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये दिवा संघाला. येस, काकांचं मनापासून आभार. फुल टॉस, मिस टायमिंग. फिल्डर आलेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय दिवा या संघाची. हो बॉलर आपण पाहू शकाल 5-10 ही धावसंख्या आहे. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. धावा फक्त आणि फक्त 10 बनवले आहेत. कौशल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7व्या क्रमांकावरती कौशल आणि अल्पेश ही जोडी आहे. लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त
थँक्यू सो मच. पूर्णपणे बॅकफूटवरती आहे गणेश कृपा दिवा हा संघ या मॅचमध्ये. धावा बनल्या नाही आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6-10 ही धावसंख्या आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. राहुल पाटील न्यू बॅट्समन आलेला आहे. आकेश पाटील येत आहेत. आकेश पाटील आणि अल्पेश ही जोडी आहे. राहुल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. राहुल पाटीलने पहिल्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. तोच राहुल पाटील आपण पाहतोय या मॅचमध्ये डॉट बॉलने सुरुवात करतोय. धावसंख्या 10. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये गणेश कृपा दिवा या संघाला. स्विंग अँड मिस. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलंय. डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे गावदेवी दहिसर या संघाने. काय गोलंदाजी होती या मॅचमध्ये. पुल करतायत. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. नारिवली आणि मोठागाव नेक्स्ट मॅच. फुल टॉस चेंडू होता. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13. महेंद्र आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. माही पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी सुरू आहे याही मॅचमध्ये दहिसर संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 6-13 ही धावसंख्या आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त. दांडी गोल. विकेटचं पतन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 आणि 14 धावांचं मापक असं लक्ष ठेवलेलं आहे गणेश कृपा दिवा या संघाने गावदेवी दहिसर या संघासमोर. चला आपण टॉस करूया. नारिवली आणि मोठागाव या 2 टीममध्ये यापुढील सामना असेल. या अधिक पाटील यांनाच विनंती आहे की आपल्या शोभाचे टॉस केला जाईल. या पण मॅच बिटवीन मोठागाव अँड नारिवली. जितू भोईर साहेब. जितू भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करतोय. मोठागाव आणि नारिवली. टॉस लागलाय तो नारिवलीचा बाजूने आणि डिसिजन बॅटिंग. मोठागाव तुम्हाला फिल्डिंग करायचं लक्षात घ्या. दोन्ही टीम्स रेडी राहा. टॉस जिंकून नारिवली करणारे बॅटिंग आणि मोठागाव तुम्हाला करायचे फिल्डिंग. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूयात पुन्हा एकदा रोशनजी संते सर यांना. थँक्यू. उद्या नक्कीच चौथा दिवस आहे. उद्या नक्कीच चौथा दिवस आहे या स्पर्धेमधील आणि पहिला सामना अडिवली विपक्ष दातिवली विशाल मडवी यांचा संघ. दुसरा सामना असेल मानेरे तेजस भोईर इन ॲक्शनमध्ये असतील. प्रमोद म्हात्रे यांचा देसाई संघ. तिसरा सामना उंबारली विपक्ष भाल. चौथा सामना निलजे विपक्ष नवपाडा. पाचवा सामना आयरे विपक्ष भंडारली आणि शेवटचा सामना आगासन विपक्ष कोलेगाव विश्वास.
हे उद्या 12 संघ आहेत. उद्या ठीक 8:30 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सापाड चषक यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, असे आदरणीय समाजसेवक उद्योजक अरविंद शेठ भंडारी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अरविंद शेठ भंडारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. मॅच गेली 3 दिवस ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण म्हणजे आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून सापाड चषकामधील मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक लाभली आहे. अरविंद शेठ भंडारी साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 1. धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 14. गोलंदाज सूरज ऑन साइडला बिग हिट पाठवलाय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. हा षटकार येतोय आणि धावसंख्या आहे 7. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक लाभलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. धावसंख्या 7 आहे. अजूनही 7 बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 7 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये, कारण की टार्गेट फक्त आणि फक्त 14 धावांचं होतं. फुल टॉस चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सापाड चषक आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आणि एकूण 15 स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. पंच असतील, समालोचक असतील आणि जे 4 संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होतील
त्या 4 संघांच्या 12 मॅनला देखील नक्कीच सायकल आहे. सॉफ्टवेअरने खेळत आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. बघूया आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का फलंदाज राहुल पाटील. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार चौकार. स्कोर लेवल साठी 1 धावेची गरज. एक धाव बनवायची आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. एक धाव बनवायची आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी दहिसर या संघाला. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक लाभलेली आहे या सापाट चषकासाठी. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सापाट चषकाचे प्रमुख आयोजक अधिक पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. पिंटशेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. एक धाव बनवायचे आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. गोलंदाज भावेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. भावेश विजयासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे दहिसर या टीमला, कारण की 16 चेंडू 1 धावेची गरज आहे. आणि सलगचा आला हा तिसरा डॉट बॉल. 1 धाव अजूनही बनवायची आहे. एका धावेचं महत्व दहिसर या टीमला माहिती आहे या सीझन मध्ये, त्यामुळे 1 धावी बनवावीच लागणार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 14 चेंडू आणि 1 धाव बनवायचे आहे. थँक्यू सो मच. अरविंद शेठ भंडारी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी दहिसर या संघाने. अभिनंदन गावदेवी दहिसर या संघाचं. हार्ड लक दिवा संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अजय, ज्याने मेडन षटक टाकलेला आहे. 3 विकेट देखील घेतलेत. अजय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.